जय हिंद, जय महाराष्ट्र. तमातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अडचणी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अडचणी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी अडचणी मी सांगणार आहे. तर तमाम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींना एक प्रश्न विचारतो आहे, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवायचं आहे. तर बघा, प्रश्न असा आहे की मार्च महिन्यामध्ये तुम्हाला की 1500 रुपये मिळाले की नाही, कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. जर का तुम्हाला मार्च महिन्यामध्ये 1500 रुपये मिळाले असतील तर लिहून पाठवा की हो सर, मला मार्च महिन्यामध्ये 1500 रुपये मिळाले. आणि जर का तुम्हाला मार्च महिन्यामध्ये 1500 रुपये मिळाले असेल तर लिहून पाठवा की नाही सर, मला मार्च महिन्यामध्ये 1500 रुपये मिळाले नाही आहे. जेणेकरून काय होणार आहे, जर का तुम्हाला मार्च महिन्यामध्ये 1500 रुपये मिळाले नसतील तर तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये प्लसमध्ये एप्रिलचे 1500 रुपये असे टोटल तुम्हाला की 3000 रुपये पाठवले जाणार आहे. म्हणून तुम्ही पटापट कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले की नाही. आणि जर मिळाले नसतील तर लिहून पाठवा की नाही सर, मला मिळाले नाही आहे. आणि मिळाले असतील तर लिहून पाठवा की हो सर, मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहे. दुसरी गोष्ट, सर्वात अगोदर सर्व महिलांनी या व्हिडिओ लाईक करायचे. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करा. खाली लाल बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. आणि तुम्ही जर का या व्हिडिओला शेअर केलं नसेल तर तुमच्या माता भगिनींपाशी तुमचे जे काही शेजारी पाजारी जे काही महिला असतील त्यांना, किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये जे काही तुमच्या बहिणी असतील त्यांना या व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट मेन टॉपिकवरती येऊया आणि महत्त्वाची आनंदाची बातमी बघूया. तर बघा, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि याला महिलांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने महायुतीला पुन्हा सत्ता मिळवण्यात अडकीने यश मिळालं. फेब्रुवारी आणि मार्च 2025चा हप्ता 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता. आणि जवळजवळ याची रक्कम तुम्ही बघितली तर 3000 रुपये जमा झालेले होते, कारण फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता बाकी होता आणि मार्चचा सुद्धा हप्ता बाकी होता. म्हणजेच फेब्रुवारी प्लसमध्ये मार्च असे जर तुम्ही बघितलं तर टोटल तुमच्या ठिकाणी किती होतं, 3000 रुपये बाकी होते. तर टोटल तुम्हाला ठिकाणी 3000 रुपये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. म्हणजेच तुम्हाला ठिकाणी 3000 रुपयाचा हा हप्ता मिळालेला होता. त्याचप्रकारे ज्या महिलांना मार्चचे पैसे मिळाले नसतील त्यांना आता एप्रिलमध्ये पैसे दिले जातील, म्हणजेच त्यांना सुद्धा 3000 रुपये मिळतील. बाकी इतर महिलांना फक्त 1500 रुपये दिले जातील, कारण एप्रिलचे त्यांचे 1500 रुपये बाकी आहे. आता एप्रिलचा हप्ता कधी मिळणार तोही प्रश्न पडलेला आहे. बघा, आता सर्वांचं लक्ष एप्रिल 2025च्या हप्त्याकडे लागलेलं आहे. विशेषतः काही महिलांकडे 3000 रुपये मिळवण्याच्या चर्चेमुळे उत्सुकता वाढलेली आहे. या लेखात एप्रिलच्या हप्त्याची तारीख, 3000 रुपये मिळण्याची शक्यता आणि योजनेतील नवीन घडामोडींचा सविस्तर आढावा घेतलेला आहे. आता बघा, एप्रिल 2025चा हप्ता कधी मिळणार याची माहिती थोडक्यात बघूया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल 2025चा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला जे काही 3000 रुपये किंवा 1500 रुपये ते कधी मिळतील तर 30 एप्रिल रोजी तुम्हाला ठिकाणी तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होण्याची शक्यता आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर ही माहिती महिला व बालविकास मंत्री राज्यमंत्री आदित्य तटकरे यांच्या विधानावरून ठिकाणी आधारित आहे आणि याबाबत सोशल मीडियावरूनही अपडेट्स ठिकाणी समोर येत आहे. दरमहा 1500 रुपये देणारी ही योजना आतापर्यंत 2.4 कोटीहून अधिक महिलांना लाभ देत आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ 2.4 कोटी अधिक एवढ्याच्या काही महिला आहे त्यांना ठिकाणी ही योजना लाभ देत आहे. एप्रिलचा हप्ता हा योजनेचा 10वा हप्ता असेल आणि यावेळी लाभार्थींची संख्या वाढेल की कमी होईल, जर तुम्ही बघितलं वाढेल की कमी होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते एकत्र जमा करण्यात आले होते, त्यामुळे एप्रिलचा हप्ता वेळेवर जमा होण्याची अपेक्षा होती. पण लाभार्थ्यांनी आपलं आधार लिंक, बँक खातं आणि DBT स्टेटस सक्रिय असल्याची खात्री करावी, जेणेकरून पेमेंट्समध्ये विलंब होणार नाही आहे. आता 3000 रुपये कोणाला मिळणार याची थोडक्यात माहिती बघून घ्या. तर एप्रिल 2025मध्ये काही महिलांना 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे आणि यामागचं कारण तांत्रिक अडचणींमुळे मार्च 2025चा जो हप्ता आहे तो न मिळालेल्या लाभार्थ्यांशी संबंधित आहे. योजनेच्या अंमलबजावणीत काही महिलांचे पेमेंट तांत्रिक कारणामुळे रखडले होते, जसे की बँक खात्याचा तपशिलात त्रुटी, DBT निष्क्रिय असणं किंवा आधार लिंकिंगमधील समस्या. अशा महिलांना मार्चचे पैसे 1500 रुपये आणि एप्रिलचे 1500 रुपये असे एकत्र म्हणजेच जवळजवळ किती रुपये मिळणार आहे, 3000 रुपये मिळणार आहे. लक्षात घ्या, मार्चचे 1500 रुपये
आणि एप्रिलच्या ठिकाणी 1500 रुपयाचे तुम्हाला ठिकाणी टोटल 3000 रुपये दिले जाणार आहेत. ठीक आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तथापि योजनेच्या नियमानुसार बहुतांश पात्र महिलांना मार्चचा हप्ता आधीच मिळाला आहे, त्यामुळे 3000 रुपये मिळणाऱ्या महिलांची संख्या मर्यादित असेल. याशिवाय योजनेचा मासिक लाभ 1500 रुपये इतकाच आहे आणि 2100 किंवा 3000 रुपये नियमित हप्ता म्हणून देण्याचा कोणताही अधिकृत निर्णय सरकारने जाहीर केलेला नाही आहे. भविष्यामध्ये योजनेचा लाभ वाढवण्याबाबत चर्चा आहेत, पण सध्या ती निश्चित तारीख नाही किंवा सध्या निश्चित झालेली नाही की 3000 मिळेल की 2100, पण सध्या तुम्हाला 1500 रुपये मिळतील आणि ज्यांना मार्चचे पैसे मिळाले नाही त्यांना 3000 रुपये मिळू शकतात. आता तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये भरभरून लिहून पाठवा की तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे मिळाले की नाही. जर का तुम्हाला मार्चचे पैसे मिळाले असतील तर लिहून पाठवा की हो सर मला मार्चचे पैसे मिळाले, आणि जर मिळाले नसेल तर लिहून पाठवा की नाही सर मला मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.